आता मार्केटमध्ये डायरेक्ट स्टॉक्स इन्व्हेस्टमेंटपेक्षा म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून इक्विटी इन्व्हेस्टमेंट वाढत असल्याचा डेटा समोर आलाय. पण याचा मार्केटवर नेमका काय परिणाम होणार? FY25 मध्ये लिस्टेड कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड्सची शेअर होल्डिंग 10.2% होती, जी FY26 मध्ये वाढून 11.3% झाली आहे. तर पब्लिक शेअर होल्डिंग 9.9% वरून 9.4% झाली आहे. याचाच अर्थ इन्व्हेस्टर्सचा इक्विटी एक्सपोजर कमी झालेला नाही, तर डायरेक्ट स्टॉक्स ऐवजी म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून इक्विटी मार्केटमध्ये पैसा येण्याचा ट्रेंड वाढतो आहे. याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा होऊ शकतो की मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशनल आणि तुलनेने लॉंग टर्म मनीचा पार्टिसिपेशन वाढेल. त्यामुळे लिक्विडिटी आणि प्राइस डिस्कव्हरी सुधारू शकते. तसेच काही प्रमाणात मार्केट स्टॅबिलिटी देखील वाढू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, MFS ची शेअर होल्डिंग वाढली म्हणजे मार्केट व्हॉलॅटिलिटी कमी होईलच असं नाही. मार्केट करेक्शन किंवा मोठ्या रिडेम्पशनच्या काळात म्युच्युअल फंड्सकडूनही सेलिंग प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे हा ट्रेंड मार्केटसाठी स्ट्रक्चरली पॉझिटिव्ह आहे. पण याचा अर्थ असा नाही की आता मार्केटमध्ये करेक्शन किंवा व्हॉलॅटिलिटी येणारच नाही. पण जर तुम्हाला SIF बाबत सविस्तर माहिती हवी असेल तर मी 10 मिनिटांचा व्हिडिओ केलाय. त्याची लिंक खाली देताय, तो नक्की बघा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा.